मुलांनो, आता आपण पाहणार आहोत की आपण आपत्ती आपले जो व्यवस्थापन आहे, हा जो घटक आहे, जो हा पाठ आहे, आपण शिकवलेला आहे चित्राच्या माध्यमातून, स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण पूर्णपणे समजून घेतलेला आहे. आता आपण सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तराच्या माध्यमातून देखील प्रश्नोत्तरे बघणार आहोत की याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेत. प्रथम आपण पाहणार आहोत सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहणार आहोत. बघा, इथे दिले आहे योग्य उत्तरावर क्लिक करायला सांगितलेलं आहे आणि इथे तुम्हाला दोन काय दिलेले आहे, पर्याय दिले गेलेले की म्हणजे पर्यायवाची शब्द आहे की तुम्हाला एक गाळलेली जागा आहे, ती तुम्हाला एक उत्तर जे असणार आहे ते निश्चित उत्तर असणार आहे. आणि आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. आपण प्रश्नाला सुरुवात करूया. ज्वालामुखी डॅश डॅश आपत्ती आहे. ज्वालामुखी कोणत्या प्रकारची आपत्ती आहे, तर तुम्हाला दोन पर्याय दिले गेले आहेत. एक आहे नैसर्गिक, दुसरा आहे मानवनिर्मित. या दोन पैकी मुलांना आपलं जे योग्य उत्तर काय असणार आहे की ज्वालामुखी हा कसा आहे, आपण मुलांना शिकलो आहोत की आपत्ती हे काय आहे, ही दोन प्रकारामध्ये मोडली जाते. एक काय आहे, मानवनिर्मित आहे आणि दुसरी आहे निसर्ग निर्मित आहे. मग ज्वालामुखी हा जो प्रकार आहे, हा कोणत्या प्रकारामध्ये पडतोय, नैसर्गिक आहे का मानवनिर्मित आहे? आपण मुलांना शिकलो होतं की जे ज्वालामुखी जो आहे तो कसा आहे, तो नैसर्गिक आहे. तो मानवनिर्मित असू शकतो का? कोणीही व्यक्ती ज्वालामुखी निर्माण करू शकतो का, उत्पन्न करू शकतो का, ज्वालामुखीचा उद्रेक करू शकतो का? तर नाही. तर ही भूगर्भात घडणारी जी घटना आहे आणि त्याच्यानंतर भूगर्भात ज्या घटना घडतात किंवा भूगर्भामध्ये ज्या हालचाली होतात, त्या हालचालीतून काय होतं, ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. आणि ही कशी घटना आहे, नैसर्गिक घटना आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला दुसरा प्रश्न आहे, मोठी धरणे व खाणकाम ही डॅश डॅश प्रमुख मानवी कारणे आहेत. डॅश डॅश म्हणजे काय सांगले ते, मोठी धरणे व खाणकाम ही डॅश डॅश प्रमुख मानवी कारणे आहेत. तुम्हाला दोन पर्याय दिलेले आहेत. एक आहे महापुराची आहेत आणि दुसरी भूकंपाची आहे. जर मोठे धरण बांधतो आहे किंवा खाणकाम करत आहे, तर हे प्रमुख कारण कशाचं मेन कारण बनलेलं आहे की हे दोन गोष्टी महापूर होण्यासाठीचं कारण आहे का हे भूकंप होण्याचं कारण आहे? यापैकी योग्य कारण काय आहे? आपण मुलांना शिकलो होतो की आपत्तीच्या वेळेस जेव्हा काही नैसर्गिक आपत्ती घडत असते, तेव्हा ती निसर्ग निर्मित आपत्ती असते, त्याच्यामध्ये कोणताही मानव हस्तक्षेप जरी करत असला तरी अप्रत्यक्षरित्या त्या मानवाचा देखील हस्तक्षेप असतो. जेणेकरून एखादं मोठं धरण बांधायचं आहे, डॅम बांधायचं आहे, एखादं खाणकाम करायचं आहे, तर त्याच्यामध्ये खाणकाम केलं जातं, खोदकाम केलं जातं आणि मग त्यावेळेस भू अंतर्गत काही हालचाली घडत असतात आणि त्याच्यानंतर काय होतं, ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊ शकतो, भूकंपाचा उद्रेक होऊ शकतो, भूकंप निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून जे मेन कारण आहे, आपलं जे योग्य उत्तर असणार आहे, मोठी धरणे व खाणकाम ही डॅश डॅश प्रमुख मानवी कारण आहेत. कशाची कारण आहेत? महापूर म्हणजे काय आहे, पाणी आहे की जिथे जलाचा प्रलय हा अतिपेक्षा जास्त आहे किंवा प्रमाणापेक्षा जास्त आहे, जिथे अतिवृष्टी झाली आहे तिथे महापूर येत आहे. परंतु भूकंप कधी येत आहे, जेव्हा खाणकाम करत आहे, जेव्हा खोदकाम करत आहे, त्या खोदकाम करता वेळेस जेव्हा ज्या गोष्टी करण्याचं काम चालू असतं, तेव्हा भू अंतर्गत देखील हालचाली घडत असतात आणि त्यावेळेस भूकंप काय होतो, जो वाढत असतो किंवा भूकंप निर्माण होत असतो. आणि हे एक प्रमुख कारण आपण याच्यामध्ये पाहू शकतो. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, मोठी धरणे व खाणकाम ही भूकंपाची प्रमुख मानवी कारणे आहेत. आपला पुढचा प्रश्न आपण मुलांना पाहूया. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे डॅश डॅश निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. जी हवा जी फिरत असते की आपण जी रोज हवा आपण काय करू शकतो, अनुभवू शकतो की आपल्या अंगाला जेव्हा वारा लागतो तेव्हा आपण काय बोलतो, हवा लागते. पण ही हवा जी सामान्य जो पट्टा असतो हवेचा, तो दरवेळेस काय असतो, इतरांपेक्षा जेव्हा वेगळा असतो. म्हणजे हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे पट्टे, जेव्हा कमी अधिक दाबाचे पट्टे डॅश डॅश निर्माण करण्यात कारणीभूत काय ठरतं, मग ते कोणत्या प्रकारचे ठरतात, वादळी ठरतात का वणवा ठरतो? आता वादळी म्हणजे काय हे तुम्हाला सांगितलेलं आहे. वणवा म्हणजे काय हे देखील सांगितलं आहे. वणवा म्हणजे काय आहे की एखाद्या जंगलाला लागलेली नैसर्गिक किंवा अनैसर्गिकरित्या लागलेली आग असते, तिला आपण काय बोलतो, वणवा असे बोलले जातो. परंतु वादळ म्हणजे काय, हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे जेव्हा पट्टे वादळे निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात. वादळे म्हणजे खूप जोराचा सोसाट्याचा जेव्हा वारा वाहू लागतो तेव्हा आपण काय बोलतो, त्याला वादळ बोलतो. म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे वादळ, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. हवेत निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे जे पट्टे हे वादळे निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात, नाही की वणवा. वणवा म्हणजे काय आहे, आग आहे. आणि ही आग कुठे लागते, जंगलाला लागू शकते, एखाद्या घराला लागू शकते, एखाद्या कारखान्याला लागू शकते, एखाद्या शेताला देखील लागू शकते. मग त्याचा याच्याशी काहीही संबंध येत नाही. आपला पुढचा प्रश्न आहे,
आपत्ती व्यवस्थापनात रुग्णवाहिका डॅश डॅश क्रमांकावर संपर्क साधावा. की जेव्हा एखाद्या वेळेस आपल्याला आपत्ती निर्माण झाली आहे की त्यासाठी आपण कोणत्या संपर्क करू, आपण कोणाला संपर्क करू शकतो आणि कोणत्या नंबरवर आपण संपर्क करायला पाहिजे. तुम्हाला 2 पर्याय दिले गेले, एक 101 आहे आणि एक 102 आहे. त्यापैकी बघा, आपत्ती व्यवस्थापनात रुग्णवाहिकेला जर आपल्याला फोन करायचा आहे, एखादी घटना घडली आहे, एखादा भूकंप झालेला आहे किंवा एखादी मुलांना ऍक्सिडेंट झालेला आहे, तर त्यावेळेस जे आपत्ती झालेली आहे, मग आपत्ती जेव्हा व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला काही रुग्णवाहिकेचे काही नंबर दिले गेले किंवा रुग्ण व्यवस्थापनासाठी काही नंबर आहेत, जेव्हा पोलिसाचे काही नंबर आहे, रुग्णवाहिकेसाठी काही नंबर आहेत, तातडीची तुम्हाला मदत मिळावी आणि त्या मदतीतून तुम्हाला त्या गोष्टीची सहज उपलब्धता निर्माण होण्यासाठी हे नंबर असतात. मग तुम्ही कोणत्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता त्यांनी विचारलाय. तर आपत्ती व्यवस्थापनात रुग्णवाहिकेचे नंबर आहे मुलांनो, इथे 101 आहे, 102 आहे. तर यापैकी आपलं जे योग्य उत्तर आहे 102 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. की आपत्ती व्यवस्थापनात रुग्णवाहिका 102 क्रमांकावर संपर्क साधते, जेणेकरून रुग्णवाहिका येऊन काय करत असते, आजारी लोकांना किंवा जे आपत्तीकालीन जे व्यक्ती आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी मदत करण्याचं काम करत असते. आपला पुढचा प्रश्न आहे, रक्तस्राव होणारा अवयव डॅश डॅश स्तरापेक्षा उंच ठेवावा. की ज्यावेळेस एखादी आपत्ती होते, समजा एखाद्या मुलांना रस्त्याने जात असताना एखादा ऍक्सिडेंट झाला, एखादा अपघात झाला आहे किंवा एखाद्या भूकंपामध्ये देखील जेव्हा भूकंप होत असतो तेव्हा काय होत असतं, एखादी जमिनीची जमीन किंवा एखाद्या घर काय केले जातात, जमीनदोस्त होत असतात आणि त्यावेळेस त्या मनुष्यांना, तेथील व्यक्तींना बाहेर काढण्याचं काम केलं जातं. तर अशा वेळेस त्यांच्या शरीराला प्रचंड प्रमाणात दुखापत झालेली असते किंवा रक्तस्राव झालेला असतो. मग असा रक्तस्राव होणारा जो अवयव डॅश डॅश स्तरापेक्षा उंच ठेवावा. कोणत्या स्तरापेक्षा उंच ठेवावा, इथे तुम्हाला 2 पर्याय आहेत, हृदयाच्या ठेवल्या आहेत किंवा मेंदूच्या. की कोणत्या स्तरापेक्षा उंच ठेवायचं आपण मुलांना पाठामध्ये शिकलो होतो की ज्यावेळेस एखादा रक्तस्राव होत असतो तर आपला अवयव हा काय करायचा आहे, हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा. जिथे आपलं हृदय आहे तिथे हृदयाच्या स्तरापेक्षा आपल्याला उंच ठेवा, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, किरकोळ अथवा गंभीर भाजल्यास डॅश डॅश मलम लावू नये. ज्यावेळेस आपल्याला किरकोळ काय लागतंय, किरकोळ किंवा गंभीर भाजल्या. जेव्हा किरकोळ म्हणजे एखादा साधा चटका लागला आहे, समजा तव्याचा चटका लागला आहे किंवा एखाद्या टोपाचा आपल्याला गरम भांड्याचा आपल्याला चटका लागतो, तो किरकोळ आहे. अथवा गंभीर म्हणजे किंवा प्रमाणापेक्षा जास्त भाजले गेलेलं आहे. समजा एखादं गरम पाणी पायावर सांडलं आहे आणि गंभीर दुखापत झाली आहे आणि खूप त्या पायाला गंभीर इजा झालेली आहे, ते काय आहे, गंभीर भाजल्यात डॅश डॅश मलम लावू नये. मग कोणत्या प्रकारचं मलम लावू नये सांगितले, तेलकट मलम लावू नये का इथे निर्जंतुक लावू नये. तर इथे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, निर्जंतुक. काय असतं की निर्जंतुक पाणी असतं, ते निर्जंतुक म्हणजे काय की जंतू विरहित, जे त्याच्यामध्ये जंतू नाही आहेत त्याला आपण निर्जंतुक बोलतात. आणि तेलकट म्हणजे त्यावेळेस ऑलरेडी ते भाजलेलं आहे, ती त्वचा कशी झाली आहे, ओलसर झालेली आहे, त्याला दाह निर्माण झालेला आहे, तिथे आग आणि जळजळ होते. आणि अशा वेळेस आपल्याला काय करायचं नाहीये, तेलकट मलम लावायचं नाही, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. किरकोळ अथवा गंभीर भाजल्यास आपल्याला काय लावायचं नाही, तेलकट मलम लावायचं नाही, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, उष्माघात झालेल्या रुग्णास डॅश डॅश पिण्यास द्यावे. काय पिण्यास द्यावे, जेव्हा ज्यांना उष्माघात होतो, उष्माघात म्हणजे म्हणतो ना आपण त्याला बोललं की जेव्हा आपण उन्हामध्ये फिरायला जातो, ज्यावेळेस उन्हामध्ये आपण काम करतो किंवा उन्हामध्ये आपण जास्त वेळ राहायला गेल्यामुळे आपल्याला काय होतो, उष्माघात होत असतो. म्हणजेच आपण त्याला बोलणार मुलांना की जिथे जेणेकरून त्या व्यक्तीला आजार होतो, चक्कर येणं, मळमळ येणं, उलटी येणं, त्याचप्रमाणे गुदमरल्यासारखं होणं आणि अशा प्रकारे शरीरावर लाल प्रकारचे चट्टे निर्माण होणं आणि अशा प्रकारे मुलांना त्या गोष्टीमध्ये उष्माघातामध्ये हे सर्व प्रकार रुग्णाला होत असतात. मग उष्माघात झालेल्या रुग्णाला काय डॅश डॅश पिण्यास द्यावे, काय पिण्यास द्यावे. मग अशा व्यक्तींना कॉफी पिण्यास द्यावे का त्यांना भरपूर पाणी पिण्यास द्यावे. आता इथे 2 तुम्हाला पर्याय दिले गेलेले आहेत. जेव्हा उष्माघात झालेला असतो त्यावेळेस मुलांना काय झालं असतं की त्या व्यक्तीच्या शरीरातील पाणी हे बऱ्याच प्रमाणामध्ये कमी झालेलं आपण पाहिलं होतं. की जेव्हा 40% की त्या व्यक्तीच्या शरीरातील भरपूर प्रमाणामध्ये हे पाणी कमी झालेलं असतं, जो पाण्याचा जो स्तोत्र आहे ते कमी झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यातील काय झालं आहे, शरीरातील पाणी निघून गेल्यामुळं शरीरातील सुकाव निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्या काय झालं आहे, त्याच्यामध्ये पाण्याची त्याला गरज असते. त्याच्यामुळे जेव्हा उष्मा असतो, जेव्हा शरीर हे गरम पडतं, तेव्हा आपण कॉफी किंवा चहा हे पदार्थ देऊ शकत नाही. त्यावेळेस त्याला भरपूर पाणी हे देण्याची गरज असते. म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे मुलांनो, की उष्माघात झालेल्या रुग्णास भरपूर पाणी पिण्यास द्यावे, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे,
नाग, मण्यार, घोणस या सापाच्या डॅश डॅश जाती आहेत. कोणत्या प्रकारच्या जाती आहेत नाग, मण्यार, घोणस? तर तुम्हाला दोन पर्याय आहेत, एक बिनविषारी आणि एक विषारी आहे. तर हे जे प्रकार आहेत ते कसे आहेत, विषारी आहेत का बिनविषारी आहेत असं यांनी विचारले आहे. तर नाग, मण्यार, घोणस हे सापाचे कसे आहेत, विषारी जाती आहेत. आपण पाहिलं होतं मुलांनो की सापाच्या 2000 किंवा त्याच्यापेक्षाही जास्त प्रकारच्या जाती आहेत, परंतु ते सगळेच विषारी आहेत असं नाही. त्यापैकी नाग, मण्यार आणि घोणस हे सर्प जे आहेत ते काय आहेत, समुद्र सर्प जे असतात ते कसे आहेत, विषारी आहेत. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला शेवटचा प्रश्न आहे मुलांनो, कुत्रा चावल्यास ती जखम डॅश डॅशच्या पाण्याने धुवावी. कोणत्या पाण्याने धुवायची त्यांनी विचारलंय की जर एखाद्या व्यक्तीला जर कुत्रा चावलेला आहे तर ती कोणत्या पाण्याने धुवायला सांगितले. तुम्हाला दोन पर्याय इथे दिले गेले आहेत, पोटॅशियम परमॅंगनेट ते आहे की आणि एक आहे मिठाच्या पाण्यामध्ये. या दोन पैकी आपलं कोणतं उत्तर असणार आहे. आपण पाठामध्ये पाहिलं होतं की एखाद्या व्यक्तीला जर कुत्रा चावला आहे तर त्याच्यामुळे त्याला जर अगोदर काय करायचं आहे, त्याला 15 ते 20 मिनिटं काय करायचं आहे, वाहत्या पाण्यामध्ये ते जखम धुवून काढायची आहे. नाहीतर आपण काय करू शकतो, त्याला पोटॅशियम परमॅंगनेट देखील वरतून आपण लावून ती जखम स्वच्छ करू शकतो. जर आधीच त्याला काय कुत्रा चावला, जर आपण त्याच्यात मीठ टाकलं तर अजून ते काय होऊ शकते, त्याच्या शरीराची दाह निर्माण होऊ शकते. आणि म्हणून मुलांनो, कुत्रा चावला ती जखम पोटॅशियम परमॅंगनेटच्या पाण्याने काय करायची आहे, स्वच्छ आपल्याला धुवून काढायची आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे मुलांनो, खेळाच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आता सराव झाला आहे, खेळाच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया. इथे आपण जो खेळ घेणार आहोत तो गिटारचा खेळ खेळणार आहोत. तुम्हाला इथे प्रश्न दिलेले आहेत, 4 पर्याय दिले गेलेले, 4 पर्यायापैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपण खेळायला सुरुवात करूया. जो आपला पहिला प्रश्न आहे, अँटीबॅरीज हे इंजेक्शन डॅश डॅश यावर गुणकारी आहे. की अँटीबॅरीज हे इंजेक्शन कोणासाठी दिले जात आहे. आपण पर्याय वाचून घेऊया. कुत्रा चावल्यावर होत आहे, का सर्पदंशामुळे होत आहे, किंवा रक्तस्रावामुळे होते, किंवा भाजण्यावर पोळणे याच्यावर होत आहे. किंवा 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार की अँटी रेबीज हे इंजेक्शन हे कशावर देत आहे, तुम्हालाही माहिती आहे, सर्पदंशावर देता येत नाही, भाजण्यावर पोळणे याच्यावरही नाही, हे रक्तस्राव होत असेल त्याच्यावर नाही. तर जेव्हा कुत्रा चावतो तेव्हा काय केलं जातं, हे अँटी रेबीज इंजेक्शन हे दिलं जातं, वॅक्सिन हे देणं जातं. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला दुसरा प्रश्न आहे, आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलिसाचा दूरध्वनी क्रमांक कोणता आहे. जेव्हा एखादी आपत्ती निर्माण होते किंवा एखादी समस्या निर्माण होते, एखादी गुन्हेगारीची की गुन्हेगारी वृत्ती जेव्हा वाढते, जेव्हा एखादे समजा भांडण आहे किंवा एखादी गुन्हेगाराच्या संदर्भातली जी एखादी घटना जेव्हा घडत असते तेव्हा आपण पोलिसांना काय करत असतो, फोन लावत असतो किंवा संपर्क करत असतो. मग त्याचा दूरध्वनी आपण संपर्क करत असेल तर तो कोणत्या नंबरवर करणार. आपण पर्याय वाचूया. 101 आहे, 108 आहे, 100 आहे का 102 आहे. तर यापैकी मुलांना आपलं जे योग्य उत्तर आहे की आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलिसांचा दूरध्वनी क्रमांक आहे 100 हा आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला तिसरा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती आपत्ती नैसर्गिक प्रकारची नाही त्यांनी सांगितले. नैसर्गिक म्हणजे नॅचरल नाहीये की कोणती नाहीये. मग 4 पर्याय आहे, महापूर आहे, बॉम्बस्फोट आहे, सुनामी आहे किंवा दरड कोसळणे आहे. यापैकी मुलांना 4 पैकी कोणती नैसर्गिक आपत्ती नाही विचारले. महापूर ही नैसर्गिक आपत्ती आहे का, तर ही नैसर्गिक आपत्ती आहे. आता सुनामी ही देखील नैसर्गिक आहे, दरड कोसळणे ही देखील नैसर्गिक आहे. म्हणजेच ही याच्यापैकी कोणती नैसर्गिक नाहीये, तर बॉम्बस्फोट हा मानव निर्मित आहे. हा मानव काय करतो, हा बॉम्बस्फोट घडून आणतो, म्हणून ही मानव निर्मित आहे. म्हणून यापैकी कोणती नैसर्गिक आपत्ती नाहीये, तर बॉम्बस्फोट ही नैसर्गिक आपत्ती नाहीये. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार. आपला पुढचा प्रश्न आहे, 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील डॅश डॅश परिसरात तीव्र भूकंपाने हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर 4 पैकी आपला तुम्हाला 4 पर्याय दिले गेले आहेत की कोणत्या जिल्ह्यात किंवा कोणत्या गावामध्ये ही घटना घडली आहे. त्यांनी सांगितले की 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील कोणतं गाव आहे. मग त्या गावांची तुम्हाला नावं दिली आहेत. किल्लारी गाव आहे, माळण गाव आहे, मुंबई आहे आणि आंबे गाव आहे. या 4 पैकी आपलं कोणतं योग्य उत्तर आहे मुलांनो की 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावामध्ये काय झालं आहे, परिसरात तीव्र भूकंप झालेला होता आणि त्यावेळेस हजारो लोक मृत्युमुखी पडले आणि एक प्रकारची जीवितहानी झालेली आहे, खूप मोठ्या प्रकारची, आणि एक आर्थिक देखील नुकसान झालेलं आहे. तर अशा प्रकारे जे आपलं योग्य उत्तर आहे 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावामध्ये हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला 5वा प्रश्न आहे मुलांनो, प्रखर ऊन व त्यामुळे शरीरातील पाण्याचे व क्षाराचे प्रमाण कमी होते, यालाच डॅश डॅश म्हणतात. प्रखर उन्हामुळे
जेव्हा एखादं प्रखर ऊन म्हणजे खूप जोराचं जेव्हा जास्तीचं ऊन असतं, जेव्हा आपण हे ऊन कधी असतं मुलांना, उन्हाळ्यामध्ये असतं, की उन्हाळ्यामध्ये खूप उन्हाचे चटके लागतात. 10 वाजले नाही तरी मुलांना भरपूर प्रमाणामध्ये ऊन बाहेर आलेलं असतं आणि अशामुळे प्रखर उन्हाचं 12-1च्या दरम्यान ते हे भरपूर जास्त प्रमाणामध्ये ऊन असतं. पण त्यामुळे शरीरातील क्षाराचं प्रमाण काय झालं असतं, पाण्याचं आणि क्षाराचं प्रमाण हे कमी होतं व यालाच डॅश म्हणतात. मग ह्या प्रकाराला काय बोलतात, आपण पर्याय वाचूया. भाजणे आहे, पक्षघात आहे, पोळणे आहे का उष्मघात आहे? या चारपैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? भाजणे आहे, पक्षघात आहे, पक्षाघात आहे, पोळणे का उष्मघात आहे? तर भाजणे असू शकतं का, की जर आपल्याला चटका लागलाय त्याचा उन्हाशी काही संबंध नाही. पक्षाघात हा देखील याच्याशी काही संबंध नाही. पोळणे, भाजणे आणि पोळणे हा एकच आहे, की आपल्याला घरामध्ये भाजत आहे त्याच्याशी उन्हाची संबंध आहे. पण उष्माघात म्हणजे उन्हाचा आहे. हा काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे प्रखर ऊन व त्यामुळे शरीरातील पाण्याचे व क्षाराचे प्रमाण हे कमी होते. याला आपण काय बोलणार आहोत? उष्माघात बोलणार आहोत. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? उष्माघात हे योग्य उत्तर असणार आहे. आपला 6वा प्रश्न आहे मुलांनो, भूगर्भातील हालचालीमुळे डॅश डॅश लाटामध्ये परिणती होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागातील पृष्ठभागात हालचाल होते. काय सांगितलंय नाही, की भूगर्भ म्हणजे भू म्हणजे काय? जमीन आहे. गर्भ म्हणजे काय? जमिनीच्या खालच्या भागामध्ये काही हालचाली निर्माण होतात आणि त्याच्यामुळे कोणती गोष्ट किंवा कोणती प्रक्रिया किंवा कोणती आपत्ती घडून येते, तर तुम्हाला 4 पर्याय दिले आहेत बघा. पहिलं आहे वादळ, दुसरं आहे महापूर, तिसरं आहे सुनामी आणि चौथं आहे भूकंप आहे. तर यापैकी मुलांना जे आपलं बघा योग्य उत्तर आहे, भूगर्भातील हालचालमुळे त्यांच्या लाटामध्ये काय होतं? परिणाम होतो आणि म्हणून जे योग्य उत्तर आपलं भूकंप निर्माण होतात, हे आपलं योग्य उत्तर याच्यामध्ये असणार आहे. आपला पुढचा प्रश्न पाहणार आहोत मुलांनो, नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग आहे. नैसर्गिक किंवा अनैसर्गिक म्हणजे एखाद्या वेळेस ती चुकून लागलेली असते किंवा ती कुणीतरी चुकून लागलेली असते किंवा एखादी ती आपोआप लागलेली असते. आपोआप म्हणजे कशी, की एखाद्या वेळेस वादळी वाऱ्याचा जेव्हा कडका येतो किंवा एखाद्या वेळेस जेव्हा पाऊस पडायच्या वेळेस जेव्हा विजा कडकतात आणि ती वीज कुठेतरी जाऊन पडते, मी तुम्हाला सांगितलं पाठामध्ये, आणि ते जंगलातील एखाद्या झाडाला आग लागते, त्यावेळेस ते अचानक ती झाडं काय होतात? ती चिकटलेली असतात, ती एकमेकांना घासली जातात, ती हवेच्या माध्यमातून आणि त्याच्यातून आग निर्माण होते. मग ती नैसर्गिक असू शकते. अनैसर्गिक म्हणजे एखाद्या वेळेस ती चुकून एखाद्या वेळेस तुमचा काडीपेटी राहून गेली असेल आणि त्याच्यामुळे ती देखील आग लागते. पण अशा वेळेस जी नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे लागलेली जी आग असते ती अनियंत्रित आहे. इथे त्यांनी सांगितले अनियंत्रित म्हणजे तिला आपण थांबवू शकत नाही, कारण ती झाडं, जंगल म्हटलं की जंगलाला जवळजवळ चिटकून झाडे असतात आणि ती एका झाडाला लागली परत दुसऱ्या झाडाला लगेचच ती पेट घेत असते. म्हणून इथे सांगितले अनियंत्रित आग आहे. म्हणजेच त्याला काय बोलले जातं त्यांनीच विचारलं आहे. व पहिलं आहे वनवा बोलले जातं, त्याला रासायनिक वायू बोलले जातं, युद्धे बोलले जातात का गळती बॉम्बस्फोट बोलला जातो. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना, की नैसर्गिक अनैसर्गिक कारणामुळे लागलेली जी आग आहे तिला आपण काय बोलत आहोत? वनवा बोलतो. जंगलात लागणारी आग आहे तिला आपण वनवा बोलतो. घराला, कारखान्याला, शेतीला जी आग लागते त्याला आपण वनवा बोलत नाही. म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे वनवा. नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग म्हणजे काय आहे? वनवा आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, जुलै 2014 डॅश डॅश हे गाव दरड कोसळल्याने उद्ध्वस्त झाले आहे. जुलै 2014 कोणतं गाव आहे की ते दरड कोसळल्यामुळे ते उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांनी विचारलं आहे. तर तुमच्याकडे बघा ऑप्शन आहेत किंवा पर्याय आहेत. लातूर आहे, किल्लारी आहे, माळीण आहे का तामिळनाडू आहे. या 4 पैकी आपलं काय उत्तर आहे मुलांना, की लातूर असू शकतं का? तर आपलं लातूर जिल्ह्यातील जो आपण भूकंप पाहिलेला होता, आता किल्लारी गावाचा देखील आपण आता जो प्रश्न घेतला होता, आणि तामिळनाडू देखील त्याच्यामध्ये काय झालं होतं मुलांना, महापूर आलेला होता. तर म्हणजे आपलं जे योग्य उत्तर आहे 2014 मध्ये काय झालेलं आहे, माळीण ह्या गावामध्ये दरड कोसळल्याने काय झालेलं आहे, गाव त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे जुलै 2014 मध्ये माळीण हे गाव दरड कोसळल्यामुळे काय झाले आहे, उद्ध्वस्त झालं आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, भूकंप होत असताना प्राण वाचवण्यासाठी योग्य उपाय म्हणजे काय? की ज्यावेळेस भूकंप होत आहे किंवा भूकंप होत असताना प्राण वाचवायचे आहे, त्यासाठी आपल्याला योग्य उपाय काय आहे त्यांनी विचारले. तुम्हाला 4 पर्याय आहेत, आपण वाचूया. पाण्याच्या प्रवाहात उतरणे. जेव्हा भूकंप होत आहे तेव्हा पाण्याच्या प्रवाहात उतरायचे का? आता त्याच्यात पाण्याचा संबंध आहे का काही? जेव्हा भूकंप काय होत असतो, हा जमिनीवर होत असतो, बरोबर आहे. जमिनीला हादरे पडतात, कंपन येतात आणि मग भेगा पडतात. आपण शिकलो आहे भूकंपाचं. टेबल पलंगाखाली बसणे 2,
तिसरं अग्निशामक नळकांडे वापरणे आणि चौथं पोलिसांना संपर्क साधणे. आता बघा इथे भूकंप होत आहे तर आपण काय करू शकतो, आपण पोलिसांना फोन करून उपयोग आहे का त्याचा, की जर भूकंप होत आहे तर पोलिसांना जेव्हा आपण फोन लागेल पोलीस येतील, पण आपण प्रथमोपचार काय करणार आहोत, त्याच्यामुळे पोलीस हा ऑप्शन असू शकत नाही. अग्निशामक नळकांडे कधी वापरतात, एखाद्या ठिकाणी लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशामक नळकांड्याचा वापर करतात, परंतु इथे आग लागलेली नाही, इथे काय आहे भूकंप होत आहे, त्यामुळे हा देखील पर्याय आपल्याला योग्य नाही आहे. आता इथे तिसरा आहे पाण्याच्या प्रवाहात उतरणे. याचा पाण्याशी संबंध, इथे महापूर आला आहे का, म्हणून पाण्याच्या प्रवाहात उतरू शकतं का, महापूर जरी आला तरी उतरू शकत नाही. उलट जर आपण त्या महापूर येत असेल, अतिवृष्टी झाली आहे, त्या ठिकाणी खूप सुनामी आले, तर आपण तिथे पाण्यापासून आपण दूर अंतरावर आपण सुरक्षित जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे हा पर्याय देखील इथे उपलब्ध होऊ शकत नाही. मग आपला जो राहिला पर्याय काय, जेव्हा भूकंप होत असेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, टेबल पलंगाखाली बसायचं आहे. कशाला बसायचं आहे, की जेणेकरून एखादी अवजड वस्तू जर अंगावर पडली तर ती कुठे पडू शकते, ती टेबलवर पडू शकते किंवा त्या पलंगावर पडू शकते, आपली हानी होऊ शकत नाही किंवा आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी आपल्याला टेबल आणि पलंगाखाली आपल्याला सुरक्षितपणे राहायचं आहे. म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे, भूकंप होत असताना प्राण वाचवण्यासाठी योग्य उपाय म्हणजे काय आहे, टेबल पलंगाखाली बसणे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे आणि म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. अशा प्रकारे मुलांना आपण सराव आणि खेळाच्या माध्यमातून प्रश्न उत्तर पाहिली. आता आपण पाहणार आहोत परीक्षेच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले ते देखील बघण्याचा प्रयत्न करूया. बघा इथे जो पहिला प्रश्न दिला गेला आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा 4 पर्याय दिले गेले आहेत, हे 4 पर्याय आपण लगेचच वाचून घेऊया. बघा जो आपला पहिला प्रश्न आहे, जुलै 2014 डॅश हे गाव दरड कोसळल्याने उद्ध्वस्त झाले. कोणते गाव उद्ध्वस्त झाले, दरड कोसळल्यामुळे? तुम्हाला 4 पर्याय आहेत, लातूर आहे, माळीण आहे, किल्लारी आहे आणि तामिळनाडू आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, की जुलै 2014 मध्ये दरड कोसळल्याने कोणतं पडलं आहे, तर माळीण हे गाव आपलं काय झालेलं आहे, दरड कोसळल्याने ते गाव उद्ध्वस्त झालेले आहे आपलं योग्य उत्तर असणार आहे. म्हणून योग्य उत्तरावर आपण क्लिक करणार आहोत. आपण पुढे जाऊया. आपत्ती व्यवस्थापनासाठी पोलिसाचा दूरध्वनी क्रमांक कोणता आहे, त्यांनी विचारले की कोणत्या क्रमांकावर तुम्ही फोन करून तुम्ही संपर्क साधणार. तर तुम्हाला बघा 4 पर्याय आहेत, 101 आहे, 101 आहे, 100 आहे, 108 आहे आणि 102 दिलेले आहेत. तर यापैकी मुलांनो जेव्हा आपल्याला पोलिसांना फोन करायचा असेल, पोलिसांची आपल्याला मदत घ्यायची असेल, तर आपण कोणत्या नंबरवर फोन करणार आहोत, आपण 100 100 म्हणजे 100 नंबरवर आपण कॉल करून किंवा संपर्क करून आपण त्यांची मदत घेणार आहोत. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, अँटी रेबीज हे इंजेक्शन डॅश यावर गुणकारी आहे. अँटी रेबीज हे इंजेक्शन कोणत्या गोष्टीसाठी उपयोगाचं आहे? मग त्यांनी विचारले की कोणता प्रसंग घडल्यावर मग तुम्ही हे इंजेक्शन देऊ शकता. मग पहिला आहे, कुत्रा चावल्यावर देऊ शकता, रक्तस्राव झाल्यावर देऊ शकता, सर्पदंश झाल्यावर देऊ शकता, का भाजणे व पोळणे याच्यावर देऊ शकता. या 4 पैकी आपल्याला आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? बरोबर, आपलं योग्य उत्तर आहे की ज्यावेळेस कुत्रा चावतो त्यावेळेस आपण अँटी रेबीज हे इंजेक्शन घेतो, हे वॅक्सिन आपण घेत असतो आणि म्हणून हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न बघूया मुलांनो, नैसर्गिक किंवा अनैसर्गिक कारणामुळे लागलेली अनियंत्रित आग म्हणजे डॅश होय. अनियंत्रित आग कोणती आहे, की नैसर्गिक किंवा अनैसर्गिकपणे लागलेली जी आग आहे, जी अनियंत्रित आहे, की आपण त्याला नियंत्रण करू शकत नाही, तिला आपण रोखू शकत नाही. मग त्या आगीला काय बोललं जातं? पहिला आहे वणवा, दुसरा आहे युद्ध, तिसरा आहे रासायनिक आयु आणि चौथा आहे गळती बॉम्बस्फोट आहे. तर या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो? ते तुम्हाला देखील माहित आहे. आपलं योग्य उत्तर आहे वणवा आहे. वणवा कुठे असतो? जंगलामध्ये. जंगलात लागलेला आगीला आपण काय बोलतो? वणवा असतो. आणि ती कशी आहे? नैसर्गिक किंवा अनैसर्गिकपणे लागलेली आग असते, ती अनियंत्रित आग आहे आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर आहे वणवा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती आपत्ती नैसर्गिक प्रकारची नाही? त्यांनी विचारले की तुम्हाला इथे काय आपत्ती दिलेले गेले, मग त्याच्यापैकी कोणती आपत्ती नैसर्गिक नाही आहे ते त्यांनी विचारले. आपण पाहूया. महापूर आहे, सुनामी आहे, बॉम्बस्फोट आहे किंवा दरड कोसळणे आहे. या 4 पैकी कोणती आहे मुलांनो? आपण पाहू शकतो आपल्या इथे विचारले नैसर्गिक आपत्ती कोणती नाही आहे. तर महापूर ही नैसर्गिक आहे का मानवनिर्मित आहे? तर ही नैसर्गिक आहे. सुनामी कशी आहे? नैसर्गिक आहे. दरड कोसळणे हे देखील नैसर्गिक आहे, की हे कोणी मनुष्य स्वतःहून गोष्ट किंवा क्रिया करत नाही. तर हे कसं आहे? म्हणजे हे नैसर्गिक आपत्ती आहे. पण तो बॉम्बस्फोट ही कशी आहे? ही मानवनिर्मित आहे आणि म्हणून इथे काय विचारलं? आपत्ती नैसर्गिक आपत्ती नाही. मग बॉम्बस्फोट ही कशी आहे? नैसर्गिक आपत्ती नाही आहे. हे आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. कारण माणूस काय करतो? असं स्वतःहून त्या
गोष्टी घडवून आणत असतो, म्हणून ते काय आहे, मानवनिर्मित आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील डॅश डॅश परिसरात तीव्र भूकंपाने हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. हजारो लोक काय पडले आहेत, मृत्युमुखी पडले. कुठे? 1913 मध्ये लातूर जिल्ह्यामध्ये. पण लातूर जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये? त्या गावाचं स्पेसिफिक आपल्याला नाव सांगायचं आहे. मग आपल्या गावाचं नाव ते आपण 4 पर्याय पाहणार आहोत. पहिला आहे किल्लारी, दुसरा आहे मुंबई, तिसरा आहे माळण आणि चौथा आहे आंबेगाव. या 4 पैकी मुलांना आपले योग्य उत्तर काय असणार आहे हे देखील तुम्हाला माहित आहे की 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी या गावामध्ये काय झालेलं आहे मुलांनो, जिल्ह्यातील परिसरात तीव्र भूकंपाने हजारो लोक काय पडले आहेत, मृत्युमुखी पडलेला. त्या ठिकाणी फार मोठा भीषण असा भूकंप झाला होता आणि या भूकंपामध्ये पूर्ण घराचे घर, कुटुंबाचे कुटुंब हे उद्ध्वस्त झाले आहेत. ते मातीखाली गाडली गेलेत आणि प्रचंड प्रमाणाचं एक जीवित हानी आणि वित्तहानी देखील झालेली आहे. आपला पुढचा प्रश्न मुलांना पाहूया. प्रखर ऊन व त्यामुळे शरीरातील पाण्याचे व क्षाराचे प्रमाण हे कमी होते, त्यालाच काय बोलले जाते किंवा त्याला काय म्हणतात त्याने विचारले. की जेव्हा प्रखर ऊन असतं त्यावेळेस आपल्या शरीरातील पाण्याचे आणि क्षाराचे जेव्हा प्रमाण कमी होते त्या गोष्टीला काय बोलले जाते त्यांनी विचारले. आपण पाहूया. भाजणे आहे, पोळणे आहे, पक्षाघात आहे का उष्माघात आहे? भाजणे, पोळणे, उष्माघात की उष्माघात? त्यापैकी आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना हे देखील तुम्हाला माहित आहे. आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना? उष्माघात आहे. त्याला काय बोलले जातं? उष्माघात बोललं जातं की आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जेव्हा कमी होतं त्यावेळेस मुलांना काय होतं, आपलं तापमान आपल्या शरीराचं वाढलेलं जातं आणि प्रखर उन्हामुळे आपलं शरीर काय झालं जातं, तापलं जातं आणि आपल्याला चक्कर येणं, उलट्या येणे, मळमळ येणे किंवा शरीरावर काय पडणार, लाल रंगाचे सट्टे पडणे आणि अशा प्रकारे आपल्याला गुदमरल्यासारखं देखील होऊ शकतं, उलटी देखील येऊ शकते. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, एका थंड हवेच्या ठिकाणी किंवा जिथे गार वाटेल तिथे आपण त्या व्यक्तीला बसवणं गरजेचं आहे. आपण हे देखील पाहिलं तर उपचारामध्ये, प्रतिउपचारामध्ये. त्यापैकी म्हणून आपलं जे योग्य उत्तर काय आहे की प्रखर ऊन असले त्याच्यामुळे काय बोलतात त्याला, प्रखर ऊन आणि शरीरातील पाणी आणि क्षार कमी झाल्यामुळे कमी होणे म्हणजेच काय आहे, त्याला उष्माघात असे आपण बोलले जाते. हे आपण पाहिलं, आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे. भूगर्भातील हालचालीमुळे डॅश डॅश लाटामध्ये परिणती होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाल होते. भूगर्भामध्ये म्हणजे जमिनीच्या खालच्या भागामध्ये, ज्या भूगर्भा म्हणजे आतील भागामध्ये जी जमीन आहे त्या जमिनीच्या आतल्या भागामध्ये काही हालचाली निर्माण होतात. मग त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. मग त्याचे परिणाम काय होत आहे, आपण 4 पर्यायापैकी वाचून घेऊया. वादळ आहे, सुनामी आहे, महापूर आहे, भूकंप आहे. या 4 पैकी मुलांना आपले योग्य उत्तर काय असणार आहे की वादळ, सुनामी, महापूर आणि भूकंप. की भूगर्भामध्ये जेव्हा हालचाली निर्माण होतात त्यावेळेस काय होतात मुलांना, भूकंप निर्माण होतात. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तर काय म्हणणार, भूगर्भातील हालचालीमुळे भूकंप लाटामध्ये परिणती होऊन पृथ्वीच्या पृष्ठभागात हालचाली निर्माण होत असतात. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे. भूकंप होत असताना प्राण वाचवण्यासाठी योग्य उपाय म्हणजे याच्यामध्ये योग्य उपाय काय असू शकतो की जेव्हा भूकंप होत आहे त्यावेळेस किंवा त्या सिच्युएशनला आपण कोणती परिस्थिती किंवा कोणता उपाय करणं गरजेचं आहे तुम्हाला इथे सांगितलं आहे. जो पहिला आहे पाण्याच्या प्रवाहात वाहणे, दुसरा आहे अग्निशामक नळकांडे वाहणे, तिसरं आहे टेबल पलंग खाली बसणे व चौथा आहे पोलिसांशी संपर्क साधणे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असू शकतो. पोलिसांशी संपर्क आपण साधू शकतो का, जेव्हा भूकंप होतो त्या पोलिसाचा संबंध नाही म्हणजे दुसरं आहे टेबल पंखा खाली बसू शकतो का, तर आपण बसू शकतो. भूकंप जेव्हा होतो तेव्हा आपल्याला एखाद्या अवजड वस्तू आपल्या अंगावर पडू नये किंवा ते आपल्याला त्याचा त्रास होऊ नये किंवा आपल्याला इजा होऊ नये, आपण मृत्युमुखी पडू नये म्हणून आपण टेबल पलंगाखाली बसलेलो असतो. तिसरा अग्निशामक नळकांडेचा काय उपयोग आहे का, इथे भूकंप होत आहे आणि अग्निशामक नळकांडे आपण जेव्हा आग लागते तेव्हा वापरतो, पाण्याच्या प्रवाहात उतरतो. पाण्याच्या प्रवाहात पाण्याचा आणि याचा भूकंपाचा काही संबंध आहे का मुलांनो, तर अजिबात संबंध नाही. म्हणून आपले योग्य उत्तर काय असणार आहे, जेव्हा भूकंप होत असतो तेव्हा आपण प्राण वाचवण्यासाठी आपण टेबल आणि पलंगाखाली बसणं हे अगदी गरजेचं आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत.